बातमी आहे बीजेपीची. भाजपकडून लोकसभेच्या प्रचाराचा नारळ नरेंद्र मोदी बिहारमधून फोडणार. 13 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी सांगितली आहे. चंपारणच्या बेतिया शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा होण्याची शक्यता आहे. पुढची बातमी. मराठी माणूस जातीपातीत अडकलाय, राज ठाकरेंचं वक्तव्य. पिंपरी चिंचवडमधील 100व्या नाट्य संमेलनामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत सुरू होती. या मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले की मराठी माणूस जातीपातीत अडकलाय. पुढची बातमी. गृहमंत्री अमित शहा लवकरच काश्मीरमध्ये जाणार. सूत्रांच्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शहा 9 जानेवारीला जम्मू काश्मीरमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विकास कामांचा आढावा घेणार असल्याची माहितीही समोर आली. फडणवीस साहेब, मला न्याय मिळवून द्या. गुंड शरद मोहोळच्या पतीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. स्वाती मोहोळ पुणे शहर भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत. पुढची बातमी बॉलिवूडची. कंगनाने केली मानहानीचा खटला थांबण्याची मागणी. आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेली कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती गीतकार जावेद अख्तर यांनी तिच्यावर दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याबद्दल चर्चेत आहे. पुढची बातमी इस्रायलवरून. हमासच्या लीडरसह तब्बल 8000 दहशतवाद्यांचा खात्मा. उत्तर गाझावर इस्रायली लष्कराचा मोठा दावा. इस्रायली सैनिकांनी हमासचा पूर्ण खात्मा केला आहे. लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी माहिती दिली आहे. उत्तर गाझियातील सुमारे 8000 दहशतवाद्यांना खात्मा करण्यात आला आहे. याशिवाय परिसरातील हजारो शस्त्रे आणि लाखो कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. उत्तर गाझा पट्टीतील हमासचे दहशतवादी आता नेतृत्वहीन झाले आहेत. त्यांच्याकडे सूचना द्यायला कमांडर देखील नसल्याचे डॅनियल आघाडी यांनी स्पष्ट केले. पुढची बातमी. सत्तेत सहभागी होण्यात कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही, अजित पवार यांचे वक्तव्य. राज्यात आगामी निवडणुकांच्या तयारीला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते सभा मेळावे घेत आहेत. या दरम्यान काल ठाण्यात झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर टीका केली. इतकेच नाही तर अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंड भरून कौतुक देखील केले. पण नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्यासाठी एकत्र आले आहोत असे अजित पवार म्हणाले. पुढची बातमी आळंदीतून. आळंदीत 435 एकरावर साकारते शक्तीपीठ. आळंदीत देवस्थानकाच्या मालकीच्या 435 एकर जागेवर शक्तीपीठ साकारण्यात येणार आहे. या ठिकाणी आषाढी वारीवर आधारित व्हर्च्युअल वारी भाविकांना अनुभवता येणार आहे. याबरोबरच पालखी मार्गावरील मंदिरे, तीर्थक्षेत्रांची प्रतिकृती, ज्ञानभूमी आणि भक्त निवास असणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन 12 जानेवारीला दुपारी 3 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि मार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. अजित पवार अपघाताने मुख्यमंत्री झाले. मनोज जरांगे पाटलांचा अजित पवारांवर पलटवार. मराठी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काही झालं तरी येत्या 20 जानेवारी रोजी मी मुंबईला येणारच असा निर्धार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला होता. तर कुणीही कायदा हातात घेतला तर त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगे पाटील यांना इशारा दिला होता. यावर पाटील यांनीही पवार यांच्यावर पलटवार करत तशाच तसे उत्तर दिले. पुढील एक आंतरराष्ट्रीय बातमी. पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या मंत्र्यांनी केली वादग्रस्त पोस्ट. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लक्षद्वीपला भेट दिली होती आणि समुद्र किनाऱ्यावरील बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि चाहत्यांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले. यातच मालदीवचे मंत्री अब्दुल्ला मोहजूम मजीद यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की मालदीवच्या पर्यटनाला महत्त्व दिल्याबद्दल मी भारतीय पर्यटनाला शुभेच्छा देतो, परंतु भारताला आमच्यासोबत पर्यटन स्पर्धेला काठिण्य पातळीवर सामोरे जावे लागेल. आमची एका रिसॉर्टची पायाभूत सुविधा त्यांच्या संपूर्ण पायाभूत सुविधांपेक्षा जास्त आहे. या पोस्टमध्ये मालदीवचे मंत्री मजीद यांनी पीएम मोदी यांनाही टॅग केलं आहे. पुढची बातमी. कापूस वेचण्याचे काम करत असताना वाघाच्या हल्ल्यात महिला ठार. शेतात कापूस वेचण्याचे काम करत असताना वाघाने एका महिलेवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात महिला ठार झाली आहे. ही घटना गडचिरोलीतील अहिरी तालुक्यातील चिंतनपेठ येथे घडली. सुषमा देवीदास मंडळ असे मृत महिलेचे नाव आहे. पुढील बातमी. तलाठी भरती परीक्षा 200 गुणांची आणि उमेदवाराला मिळाली 214 गुण. तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हायला हवी
अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 200 पैकी 214 गुण मिळाले तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरपणे काम करत आहे आणि सत्ताधाऱ्यांनी पद भरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवला आहे आता स्पष्ट होत आहे, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली. पुढील बातमी मुंबईवरून. ATSची बोरिवलीत मोठी कारवाई. गेस्ट हाऊसमधून 6 जणांना शस्त्रांसह अटक केली. दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईच्या बोरिवलीमध्ये मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. बोरिवली येथील एका गेस्ट हाऊसमध्ये काही लोक लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या छापेत गेस्ट हाऊसमधून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 बंदुका, 36 जिवंत कारतुसे जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ATSची संबंधित तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले सर्व लोक दिल्लीचे रहिवासी आहेत. आता हे लोक दिल्लीहून मुंबईत कशासाठी आले आहेत याबाबत अद्याप काहीही माहिती नाही. मुंबई शहरात मोठा कट रचत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त करून तपासाला सुरुवात केली आहे. पुढची बातमी क्रिकेट जगातील. भारताच्या 16 सदस्यीय संघातून KL राहुल, जसप्रीत बुमराह यांच्यासह मोठी नावे गायब. अफगाणिस्तान विरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारताचा 16 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, KL राहुल यांनी भारताच्या T20 संघाचे नेतृत्व सांभाळले होते. आता अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत राहुलसह श्रेयस अय्यरला विश्रांती दिली आहे. बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनाही विश्रांती दिली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर T20त भारताचा उपकर्णधार असलेल्या रवींद्र जडेजाच्या नावाचाही समावेश नाही. त्याशिवाय आफ्रिका दौऱ्यावर T20 मालिकेदरम्यान बाकावर बसलेल्या ईशान किशनलाही जागा मिळालेली नाही. पुढची बातमी. 30 वर्ष रामललासाठी मौन. 22 तारखेला व्रत मोडणार. आवाज ऐकण्यासाठी कुटुंब आतुर. धनबादच्या कर्मतांड येथे राहणाऱ्या 72 वर्षीय सरस्वती देवी यांचा आनंद गगनात नमावणार आहे. सरस्वती देवी या 30 वर्षापासून अधिक राम मंदिराच्या उभारणीसाठी उपोषण करत आहेत. यासोबत त्यांनी मंदिर बांधल्यानंतर मौन व्रत तोडत असल्याची शपथ घेतली होती. सरस्वती देवी यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी विविध तीर्थक्षेत्रांमध्ये नवस देखील केले आहेत. त्यांचे कुटुंब मागील 30 वर्षापासून त्यांच्या आईचा आवाज ऐकण्यासाठी तळमळत आहे. मात्र आता मंदिर बांधल्यानंतर त्यात बसलेल्या रामललाला पाहून सरस्वती देवी आपले मौन तोडणार आहे. पुढची बातमी. मुंबई इंडियन्ससाठी रायडूने अवघ्या 8 दिवसात सोडले राजकारण. रायडूने आता राजकीय क्षेत्रातून अचानक माघार घेण्यामागचे कारण उघड केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हणले, 20 जानेवारीपासून दुबई येथे होणाऱ्या T20 मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे प्रोफेशनल खेळ खेळताना मला कोणत्याही राजकीय पक्षासोबत असणे योग्य वाटत नाही. त्यामुळे मी राजकारणापासून दूर झालो आहे. पुढील बातमी साताऱ्यातील. अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरुणाला 4 वर्षे सक्त मजुरी. सातारा येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हर्षद पप्पू रणदिवे याला विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश TV बोरा यांनी 4 वर्ष सक्त मजुरी व 1000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे हर्षद रणदिवे याला माहीत होते. असे असतानाही त्यांनी तिला गोड बोलून एका ठिकाणी नेले. तिथे तिच्यावर त्यांनी अत्याचार केले. हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुला मारीन अशी धमकीही दिली. पुढची बातमी. टोल नाक्यावर प्रचंड कोंडी, रुग्णवाहिकाही अडकली. राज यांचा ठाकरे दणका, सर्व वाहने सोडली. पिंपरीमधील कार्यक्रम आटपून मुंबईकडे येत असलेले राज ठाकरे खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगात रांगा लागल्याने अडकले होते. तसेच वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकली होती. टोल नाक्यावर वाहनांची रांग येलो लाईनच्या बाहेर गेल्यानंतर वाहने टोल न घेता सोडावी असा नियम आहे. मात्र आज खालापूर टोल नाक्यावर वाहनांची भली मोठी रांग लागल्यानंतरही टोल वसुली सुरूच होती. त्यामुळे राज ठाकरे ही स्वतः गाडीतून खाली उतरली आणि त्यांनी सगळ्या गाड्या सोडल्या. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या खास ठाकरे शैलीत अधिकाऱ्यांना दमही दिला. पुढची बातमी. अभिनेते किरण माने यांचा शिवसेनेत प्रवेश. अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर एकच चर्चा ही बघायला मिळाली की किरण माने हे राजकारणामध्ये प्रवेश करतात की काय. शेवटी त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केलाय. पुढची बातमी. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात भाष्य, अखेर ते मंत्र्यांना भोवली. मंत्रिमंडळातून हकालपट्टीची कारवाई. भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीव सरकारमधील 3 मंत्र्यांनी सोशल मीडियावर टिप्पणी केली होती. या 3 मंत्र्यांवर मालदीव सरकारने कडक कारवाई केली आहे. मंत्री मरियम शिवना, मालशा आणि हसन जिहान यांच्यावर मालदीव सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे.
मालदीव सरकारने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. पुढची बातमी, कारवाई कर तेव्हा आम्ही बघतो असा एकेरी उल्लेख करत जरांगे पाटलांचा अजित पवारांना आवाहन. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी कुणाचे दुमत नाही, पण काही जण टोकाचं बोलत आहेत, मुंबईत येण्याची भाषा करत आहेत, असे अजित पवार म्हणाले. यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं, शेवटी त्यांनी पोटातले ओठात आणलेच. पहिल्यापासून तुम्ही मराठ्यांच्या विरोधात काम केलं. शांततेत येणाऱ्यांवर कारवाई करून दाखवा, मग मराठीही शांततेत उत्तर देतील. तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावे, मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल अशी भूमिका घेतली.